ज्यांनी आपलं आयुष्य लोकांच्यासाठी वाहिलेलं आहे असे दोन सत्कारमूर्ती या कार्यक्रमाचे संयोजक आणि ज्यांनी आपल्या आईवडिलांच्या नावानं हा पुरस्कार ठेवलेला आहे ते डॉक्टर गोसावी, डॉक्टर चव्हाण आणि माझ्या पुढं असलेले करडे केस आणि हिरवी मने असणारी माणसं. आणि 10-11 लोक वगळता बाकी सगळ्यांचं वय 50च्या वर आहे. स्वतः सज्जन राहून आपण काही फारसं पेरून नवीन पीक काढून न शकलेले लोक आहोत. कारण 16 ते 25 वयोगटातल्या पिढीशी आपले संबंध तुटलेले आहेत, जे साने गुरुजींनी ठेवलेले होते. दोनच गोष्टीवर मी बोलणार आहे. पहिली गोष्ट अशी आहे की माणसांना दुसऱ्यासाठी काम का करावं वाटतं? असं करणारे मूर्ख असतात का? आमचा एक कवी मित्र, फार जुनी कविता आहे त्याची, तो म्हणतो, जोपर्यंत कावळा कोकिळेची अंडी उबवत आहे तोपर्यंत जग सुंदर आहे. जोपर्यंत कावळा कोकिळेची अंडी उबवत आहे तोपर्यंत माणूस पुरात सापडलेल्यांना मदत करायला जाईल. तो आगीत सापडलेल्या माणसांना सुरक्षित बाहेर आणेल. ज्या दिवशी कावळा कोकिळीची अंडी उबवायचं नाकारेल त्या दिवशी जगाच्या नाशाला सुरुवात होईल. आता हे कुठून येतं हा प्रश्न आहे. माणसाच्या काही प्रेरणा असतात ज्यांना बायोलॉजिकल इन्स्टिंक्ट म्हणतात. त्यातल्या 2 प्रेरणा महत्त्वाच्या आहेत. पहिली प्रेरणा आहे सेल्फ इंटरेस्ट, म्हणजे स्वार्थ. स्वार्थ ही माणसाची जैविक प्रेरणा आहे. ती सर्व प्राण्यांच्यामध्ये अस्तित्वात आहे, पण माणसामध्ये ती थोडी परावर्तित होऊ शकते. तिचं नाव आहे एनलायटन्ड सेल्फ इंटरेस्ट, म्हणजे उन्नत स्वार्थ. म्हणजे स्वतः खाण्यापेक्षा बाकीच्यांच्या बरोबर खाण्याची प्रवृत्ती निर्माण होणं, स्वतः खात असताना दुसऱ्याला देण्याची प्रवृत्ती निर्माण होणं, हा उन्नत स्वार्थाचा प्रकार आहे. परंतु या उन्नत स्वार्थामध्ये अडथळा कोणता असतो? तो अडथळा आहे लोभ. महात्मा गांधी म्हणायचे की या पृथ्वीला लागेल तेवढ्या सगळ्या गोष्टी पुरवेल एवढी पृथ्वी सक्षम आहे, परंतु एका माणसाच्या लोभाला सुद्धा ती अपुरी पडेल. परंतु लोभच जर माणसाच्या आयुष्याची प्रेरणा बनला तर काय होईल याचं रूप आज जगामध्ये दिसतंय. आणि म्हणून आजचा जो प्रश्न आहे तो राजकीय नाही आहे. आजचं जे अरिष्ट आहे ते नैतिक अरिष्ट आहे, मॉरल क्रायसिस ज्याला म्हणतात. आणि नैतिक अरिष्टाला राजकीय उत्तर नसतं. एका ठिकाणी दुसरा आमदार येऊन फरक नाही पडत. नैतिक अरिष्टाला बुवा बाबा महाराज देवळं पुरी पडत नाहीत, कारण सगळी अनैतिक कामं त्यांच्या आधारानंच होत असतात. लोभावर मात करून माणसाला उन्नत स्वार्थाकडे जाण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्यामध्ये महत्त्वाचे आहे ती संस्कार. आणि हा संस्कार कुणी करायचा? कुणीतरी दुसऱ्याने करून चालेल का? आणि तो संस्कार सांगून करता येतो का? उन्नत स्वार्थातून मिळणारा आनंद ही अनुभवायची गोष्ट आहे. म्हणजे संत तुकाराम म्हणतात नेहमी की कागदावर साखर हा शब्द लिहिला आणि चाटला तर गोड लागेल का? साखर या शब्दामध्ये गोडी नाही, या साखर अनुभवावी लागते. त्यावेळेला एक अशी उर्मी तयार व्हावी लागते आणि उर्मीची सुद्धा चळवळ असावी लागते. जी चळवळ साने गुरुजींनी उभी केली, जी चळवळ एम.एन. रॉयनी उभा करण्याचा प्रयत्न केला, जी चळवळ गांधींनी उभी केली, एकादश व्रतांच्या साह्यानं ही उभी केली. ह्या एकादश व्रतामधली 5 जी आहेत तिचा उगम इसवी सनापूर्वी 600 वर्ष आहे, महावीरांच्यापासून. अहिंसा, सत्यास्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य. परंतु त्याच्या पुढची बदलत्या काळानुसार गांधींनी दिली. आणि गांधींनी देऊन काय करायचं? घेणारी मन होती म्हणून ती देता आली.
मग ती स्वीकारली साने गुरुजींनी, ती स्वीकारली नेहरूंनी, ती स्वीकारली अनेक लोकांनी. परंतु हा जो सोर्स होता प्रेरणेचा तो मंदावत गेला जगभर. म्हणजे जसं माणसाला मन असतं ना तसं जगालाही मन असतं. त्याला ग्लोबल सायके म्हणतात. आणि ह्या जगाच्या मनामध्ये ज्या लहरी उत्पन्न होतात एकाच वेळेला उत्पन्न होतात. म्हणजे 11व्या-12व्या शतकामध्ये जगाच्या मनाला असं वाटलं की माझी भाषा ही प्रमाण भाषा असली पाहिजे, माझ्या भाषेला त्यामध्ये लिहिता आलं पाहिजे, त्यामध्ये अध्यात्म सांगता आलं पाहिजे, त्यामधनं विज्ञान सांगता आलं पाहिजे. मग फिनिशियनपासून फ्रेंचपर्यंत 14 भाषांचं आंदोलन 11व्या-12व्या शतकामध्ये ज्यावेळेला युरोपमध्ये सुरू झालं त्याच वेळेला ज्ञानेश्वरांनी ते भारतात सुरू केलं. त्याच वेळेला तमिळमध्ये सुरू झालं, त्याच वेळेला कन्नडमध्ये सुरू झालं, तेलुगूमध्ये सुरू झालं, जगभरामध्ये सुरू झालं. सगळ्यात उशिरा कोरियामध्ये सुरू झालं 1982ला. 1982मध्ये कोरियन लोक ही चायनीज भाषा वापरायची, चायनीज लिपी वापरायची. एक प्राध्यापकाने 20 मुलांनी ठरवलं आपण आपल्या भाषेची निर्मिती करूया. आणि त्यांनी निर्मिती केली आणि अशी चळवळ उभी राहिली एनलायटन सेल्फ इंटरेस्टची की आज घडीला सर्वच्या सर्व वैद्यकीय आणि अभियांत्रिकी सकट सर्व शिक्षण फक्त कोरियन भाषेमध्ये तयार होतं. तेवढी सगळी पुस्तकं निर्माण झाली. आता हा जो प्रकार असतो ना हा प्रकार समजून घेण्यासाठी म्हणजे मी का आलो म्हणजे येणं थोडंसं अवघड होतं मला. पण एक सदाभाऊंचं प्रेम होतं. आणि दुसरं महत्त्वाचं गोष्ट जसं नेमाडे म्हणतात ना की शरीराला फुटावीत 1000 बोटं चांगली माणसं मोजायला लक्षात राहत नाहीत बिचारी. अशा ठिकाणी गेली की चांगली माणसं बघायला मिळतात, अनुभवायला मिळतात, यांनी आपलं आयुष्य घालवलेलं असतं. आणि मग काम करणाऱ्या माणसाला आणखीन हुरूप होतो या माणसाने सगळे कष्ट भोगून एवढं सगळं केलं असेल तर आपण थोडं केलं तर त्यात काय विशेष आहे. आणि मग काही गोष्टी ज्या हरवलेल्या आहेत त्याच्याबद्दल काय करता येईल का. म्हणजे जे काही बिघडलेलं आहे त्याच्यावर चर्चा करण्याची गरजच नाही आहे. काय नवीन सुरू करायचं आहे, काय सुधारायचं आहे. जगाचा अर्थ अनेक तत्ववेत्त्यांनी लावलेला आहे. प्रश्न आहे जग बदलण्याचा. माझ्या आजूबाजूला असणाऱ्या समाजामध्ये झालेले बदल जे आहेत ते मला जर अहितकारक वाटत असतील तर मी माझ्या पातळीवर काय करू शकतो व्यक्ती म्हणून. कारण व्यक्ती म्हणून सुरुवात करावी लागेल मग समष्टी म्हणून काहीतरी करता येईल. मग काय करू शकतो आपण. का माणसांना असं वाटतं ह्या उन्नत अर्थामध्ये. एक फैज अहमद फैज नावाचा एक मोठा शायर होता पाकिस्तानमध्ये. आणि त्यानं त्यावेळेच्या भारताच्या स्वातंत्र्य युद्धासाठी गाणी लिहिली होती म्हणून त्याला सर्वोच्च पुरस्कार मिळाला होता. आणि तीच गाणी म्हटल्यानंतर पुन्हा स्वतंत्र झालेल्या सरकारनं त्याला तुरुंगात टाकलं होतं. आणि न्यायाधीशांनी एकच गोष्ट सांगितली कविता लिहिणार नाही असं लिहून द्या आम्ही तुम्हाला सोडून देतो. तुरुंगात होता. त्याची प्रेयसी त्याला भेटायला गेली आणि त्यानं उत्तर दिलेलं आहे. ती अमर कविता आहे जगामध्ये. जवळजवळ सगळ्या भाषांच्यामध्ये भाषांतरित झाले. तो म्हणतो जिस्म निकले हुए रोगों के तन्नूरों से. लोकांची हाडं निघाली आहेत समाजाची. पीप बहती हुई गलती हुई जख्मों से. जाती है उधर को भी नज़र क्या कीजिए. अब भी दिलकश है तेरा हुस्न मगर क्या कीजिए. और भी दुख है ज़माने में मोहब्बत के सिवा. राहतें और भी है वस्ल की म्हणजे मिलन की वस्ल की राहत के सिवा. मुझसे पहली से मोहब्बत मेरी महबूब न मांग. ही जी ह्याचं तो म्हणतो की एवढं सगळं दुःख दिसत असताना तुम्हाला प्रेमासाठी लढायचं नाही असं सांगतेस हे शक्य नाही. आता ही नजर जी आहे फैजची ही नजर निर्माण होण्यासाठी एक चळवळ लागते. आणि चळवळीमध्ये बहुतेक वेळेला एक प्रश्न येतो तो म्हणजे चळवळ विधायक कामाची असते नाहीतर चळवळ संघर्षाची असते. शंकर गुहा नियोगी नावाचे एक मोठे क्रांतिकारक होते. त्यांनी लिहिलं आहे क्रांती 2 पहियों पर चलती है. उसका एक पहिया है संघर्ष और दूसरा है निर्माण. संघर्ष के बिना निर्माण की मूवमेंट नपुसक है. नपुसक आहे. फक्त संघर्ष नुसते मोर्चे जर तुम्ही काढत राहिला तर ते नपुसकता त्यातनं काही निर्माण नाही होणार.
और निर्माण के बिना संघर्ष की मूवमेंट जो है वो बांझ है, वांजुटी आहे ती. आता हे दोन्ही एकत्र घेऊन येत असताना मुळात चळवळ राजकीय नसते, चळवळ सामाजिक नसते, चळवळ मानसिक असते. एका कलेक्टिव्ह कॉन्शियसला केलेलं आवाहन असतं आणि त्यामध्ये माणसं जोडली जातात एकमेकाला. माणसं स्वप्न बघायला लागतात चांगल्या जगाची. आत्ताचं जग मला मान्य नाही ना, तर मला चांगल्या जगाचं स्वप्न बघावं लागेल. हे सगळं मोडून उद्ध्वस्त करून टाकायचं असेल ना, तर काय उभं करायचं याची कल्पना मला असली पाहिजे. अशी माणसं स्वप्न आणि अशी चळवळ ही माणसांच्यामध्ये स्वप्न पेरते. बराच काळ ही चळवळ भारतामध्ये होती, जगामध्ये पण होती. म्हणजे क्युबामध्ये असेल, व्हिएटनाममध्ये असेल, कोरियामध्ये असेल, भारतामध्ये असेल, या चळवळी होत्या. मी आत्ताच बाहेरच्या बाजूला आमचे जुने मित्र वारले ते कुमार शिराळकरांचं एक पोस्टर पाहिलं. आमच्या 82मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या पिढीला त्यांची छोटी पुस्तिका अशी भरून टाकणार होती. त्या पुस्तिकेचं नाव होतं उठ वेड्या तोड बेड्या. तुझ्या बाजूचे प्रश्न तुला अस्वस्थ करतायत ना, बाहेर पड आणि लढायला सुरुवात कर. आता या सगळ्या याच्यामध्ये पास नावाच्या कवीनं फार सुंदर म्हटलंय, प्रश्न नेहमीच असतात, भ्रष्टाचार नेहमीच असतो, अन्याय नेहमीच असतो, त्यांना नाही फारसं बिघडत. लोभ की मुट्ठी और पुलिस की मार बुरी तो है लेकिन सबसे खतरनाक नहीं होती. अपने आप में जकड़े जाना, कुछ ना कर पाना बुरा तो है लेकिन सबसे खतरनाक नहीं होता. सबसे खतरनाक होता है सुबह काम पे चले जाना, शाम को वापिस आना, ना होना तड़प का सब कुछ सहन कर जाना. सबसे खतरनाक होता है मुर्दा शांति से भर जाना. सबसे खतरनाक होता है अपने सपनों का मर जाना. ज्या समाजाची स्वप्न मरतात ना, त्या समाजाकडनं तुम्ही सहानुभूतीची अपेक्षा नाही करू शकत. त्या समाजामध्ये मुलांच्यामध्ये सहानुभूती नसते, प्रौढांच्यामध्ये सहानुभूती नसते, एकमेकाबद्दल सहानुभूती नसते. आणि असा समाज निर्माण होत असताना आम्ही काय करतोय? आमच्यापुढे 2 पर्याय आहेत. या वयामध्ये माझ्यापुढे मी स्वतः समजतो, माझ्यापुढे 2 पर्याय आहेत की निराशेमध्ये आत्महत्या करायची किंवा काम करता करता रस्त्यावर मरून पडायचं. दुसरा पर्याय मला जास्त बरा वाटतो पहिल्या पर्यायापेक्षा. कारण माझं वय झाल्यामुळं शरीर दुर्बल झालं असेल, पण अजून काही गोष्टी आहेत ना माझ्याकडं ज्याचा मला उपयोग करता येतो. दुर्दैवानं या देशामध्ये तरुणांच्या शक्तीचा उपयोग करू शकेल असं धोरण नाही आहे आणि म्हाताऱ्यांना आपल्या शक्तीचा उपयोग करता येईल अशी व्यवस्था नाही आहे. निर्माण करता येईल का अशी व्यवस्था? म्हणजे अगदी अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात की मुलांच्या मधनं सूर हरवलेले आहेत. एकाही नव्या शिक्षकाला गाणीच म्हणता येत नाहीत, कविता म्हणता येत नाहीत चालीत. आमची पिढी चालीच्या कवितांच्यावर मोठी झाली. मग असा एखादा म्हातारा शिक्षक मुलांना नाही कविता शिकवू शकत का? आता पेन्शन आहे, आता गरज नाही पैशांची, पण अशी एखादी शाळेबाहेरची शाळा सुरू करता येईल का तासभर, ज्या मुलांना चांगल्या कविता म्हणायला शिकवलं जाईल, चांगले खेळ खेळता येतील, पैशाशिवायचे खेळ खेळता येतील. आणि एका भ्रामक जगातून सोशल मीडियाच्या त्यांना रिअल जगामध्ये जिथं पडता येतं, धडपडता येतं, जखमा होतात, जखमा बऱ्या करता येतात, लढता येतं, असं शिकवता येणारी शाळा कुठून आणणार आहे तुम्ही? म्हणजे आईबापांना डान्स करायला मुभा देणारी शाळा सर्वात चांगली असते आजकाल. आजकाल एकाही इंग्रजी शाळेमध्ये 10% सुद्धा प्रशिक्षित शिक्षक नाहीत. म्हणजे शिकवायचं कसं माहीत असणारे शिक्षक नाही. आणि तरी देखील हजारो रुपये देऊन आम्ही तिथं मुलं घालतो. आणि एवढ्या मोठ्या जेलची आमच्या काळात कोणी कल्पना केली नव्हती. म्हणजे खलील जिब्राननं त्यावेळेला सांगितलं होतं की मुलांच्यासाठी घरे बांधा, पण त्यांच्या विचारासाठी घरे बांधू नका. पण अख्खा समाज एक जेल होईल, एक तुरुंग होईल अशी कल्पना कोणी केली होती का? आणि त्या जेलमध्ये मी स्वखुशीनं आपल्या मुलांना घालेन?
मुलगा सकाळी उठल्यापासून घर नावाच्या जेलमध्ये असतो, जिथं आई आणि बाप हे 2 जेलर सतत त्याला अभ्यास कर, वाचत बस, नाही शिकलास, नाही मार्क मिळाले तर तुझ्या आयुष्याला काही अर्थ नाही असं सांगत असतात. या जेलमध्ये 10 वाजता एस्कॉर्टेड व्हॅनमधून किंवा स्कूटरवरून तो पोरगा दुसऱ्या जेलमध्ये जातो आणि जेलचं दार उघडल्या त्याला आत घेतलं जातं आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तो त्या जेलमध्ये असतो आणि ते जेलचं दार उघडायच्या आधी पुन्हा पहिले जेलर पुन्हा दारात हजर असतात. कधी कल्पना केली का त्या पोरांनी जगायचं कधी? त्या पोरांनी जगायचं कधी? त्या मुलांनी भांडायचं कधी? खेळायचं कधी? हसायचं कधी? आम्हाला एखादी आंब्याची कोय पुरायची शाळेपर्यंत टेपलत जाण्यासाठी, आम्हाला सायकलचं चाक पुरायचं खेळासाठी. पण आम्ही लढत होतो जगायला, आम्ही लढत होतो लढायला शिकत होतो, आम्ही त्यातनं सगळ्या गोष्टी शिकत होतो. हे शिकवण्याची शाळा आहे कुठं? आणि का असू नये मग जर आपल्याला असं वाटतं हे सगळं हरवलेलं आहे? यातनं काय होतं माहीत आहे की पैसा हे एकमेव मूल्य शिल्लक राहतं आणि पैसा हे साधन असतं हे विसरलं जातं. त्याला साध्य समजलं की लक्षात येतं. म्हणजे काही इथं डॉक्टर्स आहेत, जुन्या पिढीतले आहेत, नव्या पिढीतले कमी आहेत. पण डॉक्टर्स आणि इंजिनियर्स यांच्याबद्दल मला जेवढी दया येते तेवढी कोणाबद्दल येत नाही. म्हणजे माझ्या घरात 4-6 डॉक्टर आहेत तरी मला दया येते. कारण जगायला न शिकवण्यामुळं बहुसंख्य ही मंडळी जगायला वेळ मिळाला की काहीच करता येत नाही म्हणून दारू पितात आणि बेशुद्ध होतात. बेशुद्ध झाल्यानंतर काहीच कळत नाही ना. बेशुद्धीशिवाय शुद्धीवर जगायचं कसं हे संस्कार कुठल्याच लेवलवर होत नाहीत. अशा वेळेला आपण काय करायचं? अशा वेळेला आपण काही करू शकतो का? माहेर हरवलंय बायकांचं, माझ्या समोर असलेल्या वयातल्या बायकांचं माहेर हरवलेलं आहे. माहेरी गेलं तर आई शिल्लक नाही आहे, भावजेला आपल्याबद्दल काही वाटत नाही आहे, नाऊ घालायला कुणी नाही आहे, गाणी म्हणायला आणि झोपाळ्यावर बसायला कुणी नाही आहे. अशी जागा निर्माण करू शकतो का आम्ही? मी आईस्क्रीमला पैसे काढून ठेवतो, 15 दिवसातून एकदा मुलांच्या बरोबर जेवायला जाण्यासाठी मी खर्च करतो. असल्या एखाद्या जेवणाचे पैसे एखाद्या डब्यात ठेवता येतील का आपल्याला, जेणेकरून आपल्याला एक असं माहेर तयार करता येईल? मी प्राचार्य असताना ज्या कॉलेजवर होतो मला वाटलं पोरींनी खेळावं म्हणून मी हादग्याचा कार्यक्रम घ्यायचं ठरवलं. दुर्दैव असं होतं की माझ्याकडं 39 प्राध्यापिका होत्या, त्यातल्या एकीलाही हादग्याचं गाणं येत नव्हतं. 16च्या 16 गाणी मला म्हणावी लागली प्राचार्य असून, आणि सुदैवानं किंवा दुर्दैवानं ती सगळी मला पाठ आहेत. ते एक जग होतं रिलॅक्स होण्याचं. त्या जगात तुम्ही असता त्यावेळेला तुम्हाला रिलॅक्संट वापरावे लागत नाही, झोपेची औषधं नाही वापरावी लागत, तुम्हाला टेन्शन्स येत नाहीत, तुमचं विनाकारण हायपर टेन्शन वाढत नाही, स्ट्रेस बेस्ड डायबिटीज वाढत नाही. पण अशी बायकांची राज्य असणारी बेटं नाही आहेत, काही काळासाठी तयार करता येईल का? ज्यांना कायम राहायचं त्यांच्यासाठी वृद्धाश्रम असू शकतात, आहेत. पण मी कंटाळलेलो आहे, माझ्या मुलाशी किंवा सुनेशी माझं भांडण झालेलं आहे आणि मला 4 दिवस जाऊन कुठेतरी निवांत राहायचं आहे. मला परवडेल अशा ठिकाणी जिथं मला शांतपणे खायला मिळेल, जेवताना कोणी बोलणार नाही, मी मोठ्यानं गाणं म्हटलं तर कोणी बोलणार नाही, आणि खेळायला कॅरमनं का असेना, बुद्धिबळानं काय असेना, 2 जोडीदार असतील, गाणी ऐकता येतील. अशा जागा निर्माण करण्या इतके पैसे खरोखर आपल्याकडे नाहीत का? करता येतील का? असं नाही झालं, मुलांना सुद्धा चांगलं नाही दाखवता आलं की मग असं होतं की हाच पॅटर्न जो आत्ता आपण राबवतोय तो 70 वर्षापूर्वी इस्रायलनं राबवला. परिणाम काय झाला? आपल्या भारतामध्ये इस्रायलचं कौतुक करण्याची फार मोठी परंपरा आहे. काय मला माहीत नाही, कारण अभ्यास नसतो म्हणून असेल कदाचित. इस्रायलनं एवढी प्रगती केली, इस्रायलनं तेवढी प्रगती केली, बाकीच्या गोष्टीत मी जात नाही. त्यांनी जी माणसं निर्माण केली, माणसं नावाची यंत्र निर्माण केली की 1152 लोक हमासनं मारले त्यांचे, म्हणून आज घडीला 60,000 लोक मेले आणि 1.5 लाख जखमी झाले, आणि त्यातली बहुसंख्य लहान मुलं आहेत, 6 वर्षाच्या आतली हजारो मुलं आहेत. ही मारताना ज्यांच्या डोळ्यात पाणी येत नाही त्यांना माणूस म्हणता येईल काय? त्यांना कुठल्या अर्थानं अशी मुलं, असला समाज तयार करायचा आहे का आपल्याला? आपल्याला थोडीशी तरी एम्पथी असणारा, सिंपती नव्हे, सिंपती आपल्याला कुत्र्याबद्दलही असते, कॉय कॉय करायला लागलं की वाईट वाटतं. एम्पथी म्हणजे त्याच्या भूमिकेत जाऊन त्याचं दुःख मला जाणवलं पाहिजे, अशी एम्पथी तयार करणारी काही सोसायटी आपल्याला तयार करता येईल का?
करता येतील तर कशी करता येईल. डॉक्टर मंडळी करू शकतील पूर्वीची, आत्ताच्याबद्दल नाही मला सांगता येत. कारण आत्ताचे लोक फक्त नीटची तयारी करतात. हे डॉक्टर असण्यासाठी काय लागतं आम्हाला आमच्या लहानपणी सांगितलं जायचं, न तो हम कामये राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम कामये दुःख तप्तानाम प्राणीनाम आर्तिनाशनम. दुःखी असणाऱ्या आजारी असणाऱ्या माणसाचं दुःख दूर करण्याची ज्याच्यामध्ये उर्मी आहे त्यानं डॉक्टर व्हावं. कारण अर्धे डॉक्टर उपचार करतात आणि उरलेले उपचार विकतात. हे नृशंस आणि भयंकर जग आहे. आणि हे जग मी मुद्दाम तुमच्यासमोर याच्यासाठी बोलतोय की आपल्याकडे वेळ कमी राहिलेला आहे. आपल्याला प्रयत्न तरी करता आला पाहिजे. मी ओरडत असताना माझी बायको नेहमी म्हणत असते, कशाला जात असता, हे सगळ्या जगाला आग लागलेली आहे, तुमच्याच्यानं काही विझणार आहे का. मी तिला सांगतो नाही विझणार, मला माहीत आहे. सगळं जळून जाईल माझ्या सकट. पुन्हा कधी उत्खनन होईल त्यावेळेला माझ्या प्रेताशेजारी घागर सापडेल आणि लोक म्हणतील हा पेटवणाऱ्यामधला नव्हता. एवढं समाधानसुद्धा मला पुरेसं आहे का नाही. मग आपली अशी सोसायटी निर्माण होऊ शकते का की माणसासाठी आवश्यक जग तयार करणं, संवेदनशीलता असणारी पोरं तयार करणं, मार्कलिस्टच्या बाहेरचा विचार करणारे पालक तयार करणं, त्याच्याबद्दल बोलत राहणं, काही करत राहणं, हे करावं लागेल. कारण आजचे जे सगळे प्रश्न आहेत ना फेल्युअर ऑफ एज्युकेशन आहेत. म्हणजे इफ एज्युकेशन गोज रॉंग नथिंग विल गो राईट इन द कंट्री. जिथं शिक्षण संपतं तिथं काहीच शिल्लक राहत नाही. आणि आत्ता जी आहे ती माहिती आहे, शिक्षण नाही आहे, ज्ञान नाही आहे. माहितीला मेंदूमध्ये प्रक्रिया झाल्यावर जे चांगलं बाहेर निघतं कृतीच्या स्वरूपात त्याला शिक्षण म्हणतात. ते नाहीच आहे आपल्याकडं. मग थेंबा थेंबानं किंवा चमचा चमच्यानं विष पाजत राहणाऱ्या खुनी माणसासारखं आम्ही आमच्या मुलांशी वागायला लागलोय का. बोलावं लागेल, काही करावं लागेल. कारण नाही माणसाला चांगलं ऐकायला जावं वाटत नाही, चांगलं असतं याच्यावर विश्वास पण नाही. शुक्रवारी संध्याकाळी जर तुम्ही पुण्याच्या स्टँडवर गेलात, जिथं खाजगी गाड्या लागतात तिथं गेलात, तर तरुण आणि तरुणीसुद्धा सगळे प्यालेल्या अवस्थेत असतात. मी वारजे नाक्याला एकदा थांबलो होतो. 5 बोटामध्ये 5 सिगरेट घेऊन एक मुलगा ओढायचा प्रयत्न करत होता. मी त्याला विचारतो हा का करायला लागलो. नाही म्हणलं पैसे खूप आहेत हो, पण आनंद कशातच मिळेना झालाय. निदान असं केल्यावर तरी आनंद मिळते का बघतो. कोणत्या जगात आपण जगायला लागलेलो आहे. डोळे झाकून घेऊन चालणार नाही आहे. भेटत राहावं लागेल, बोलत राहावं लागेल, काही करत राहावं लागेल. अशी एखादी क्रिएटिव्ह सोसायटी निर्माण करता येईल का आपल्याला. 16 ते 25 वयोगटातल्या मुलांना नैतिक बनवण्याची शाळा काढता येईल का. जूनपासून मी कॉलेज ऑफ लिडरशिप डेव्हलपमेंट सुरू करतो आहे. लिडरशिप ही सगळीकडेच लागणारी गोष्ट आहे ना. नेता होणं ही सगळ्यांच्यासाठी, कुटुंबामध्ये नेतृत्व करता येणं आणि ते विधायक नेतृत्व असणं ही कुटुंबाचीच गरज आहे, इंडस्ट्रीची गरज आहे, कलेक्टरची गरज आहे आणि राजकारणाची पण गरज आहे. का तर सगळं क्षेत्र आम्ही दुर्जनांना देऊन टाकलेलं आहे. सज्जनांचं काम राजकारणात नाहीच आहे. असं करता करता विधानसभा आणि लोकसभा आमच्या कक्षेबाहेर आम्ही घालवलेली आहे. आमच्यासारखे जे पुरोगामी लोक त्यातल्या त्यात बऱ्या माणसाच्या बाजूला उभा राहतो. हे अरण्य रुदन असतं. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. कारण कधी कोण इकडं असतो तो तिकडं जातो कळत नाही, तिकडं असलेला इकडं जातो असं कळत नाही. त्यावेळेला एक विधायक राजकारण निर्माण करण्यासाठी आपल्याला उभं राहता येईल का. गांधी मध्यम वयानंतर भारतात उभे राहिलेले आहेत. कारण 1915 ते ज्यावेळेला आले त्यावेळेला 20 वर्ष काम त्यांनी आफ्रिकेमध्ये केलेलं होतं. ते नाही म्हटले माझं उतार वय आलं आणि मी आता नवीन पीक कसं काढू माणसांच्या मधनं. मग आम्ही निराश होण्यासारखं काय आहे. आम्ही निराश होण्यासारखं काही नाही आहे. चैनीमधून आनंद मिळत नाही हे कळल्यावर दुसरं काही करावं असं वाटत नाही. कारण ते काय करायचं माहीत नाही. सगळ्या पर्यटन क्षेत्रावरच्या गर्दी, एक मोठी चळवळ आता जपानमध्ये सुरू झाली आहे. पर्यटन विरोध मोहीम. या पर्यटकांनी आमचा देश घाणेरडा करून टाकलेला आहे म्हणून पर्यटनावर बंधनं घाला.
15 वर्षापूर्वी मी केरळला गेलो होतो एक तज्ज्ञ म्हणून, आणि तिथं एक कॉन्सेप्ट अशाच प्रकारच्या कॉन्फरन्समध्ये आला, रिस्पॉन्सिबल टुरिझम. अलीकडे कोणी गेलं आहे का केरळला? त्यांनी ते मनापासून घेतलं आणि आत्ता तुम्हाला केरळमध्ये दिसेल कुठेही बाटल्या पडलेल्या दिसत नाहीत, कुठेही कचरा झालेला दिसत नाही. माणसं जबाबदारीने वागतात. कुणीतरी ही संकल्पना मांडावी लागते आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हे सगळं करणं दुसऱ्यासाठी काहीतरी, हे जे आहे ना, हे याची चळवळ उभी करावी लागेल. आणि ह्या चळवळीच्या प्रेरणास्थानं म्हणजे अशा लोकांनी ज्यांनी आयुष्यभर जे काही केलेलं आहे ते समजून घेणं, त्यांच्या मागच्या प्रेरणा समजून घेणं, त्या प्रेरणा लहान मुलांच्यापर्यंत पोहोचवणं. मी का बोलू शकतो तर माझ्या लहानपणी साधना दर आठवड्याला माझ्या घरी येत होतं ना. म्हणजे धडपडणारी मुले हे पुस्तक म्हणून नाही वाचलेलं मी, ते आठवड्याचं सदर म्हणून वाचलेलं आहे. दर आठवड्याला यायचं, आम्ही बघायचो ही धडपडणारी मुलं काय करायला लागलेली आहेत. ही जी पुस्तकं वाचणं, पुस्तकं वाचायला प्रवृत्त करणं, म्हणजे आईबापांना असं वाटतं या देशाची दुर्दैव, शेवटचं मी सांगून थांबतोय कारण माझी 30 मिनिटं संपली असते असं मला वाटतं. दुर्दैव काय आहे? दुर्दैव या देशामध्ये सगळेजण अपघातानं आईबाप होतात. आईबाप होण्यासाठी परीक्षा आहे का? आईबाप होण्यासाठी ट्रेनिंग आहे का? मग त्यांना माहीतच नाही आहे. एक मूल जन्माला आले एवढंच माहीत आहे, आणि त्यांचा गैरसमज असा आहे की त्यांना आपलं ऐकलं पाहिजे. ॲज इफ इट इज माय पेट. माझं मूल म्हणजे माझा पाळीव प्राणी आहे आणि त्यानं जे सांगितलेलं ऐकलं पाहिजे, असलं काहीतरी डोक्यात असतं. मुलं सांगितलेलं शिकत नसतात, मुलं आईबापांना शिकतात. आणि आईबाप जसे वागतात तसे वागतात. मग आईबाप जोपर्यंत मोबाईल हातातनं बाहेर ठेवत नाही तोपर्यंत मूल नाही ठेवणार. बघा, कधी बघितलं का बाप एखाद्या वेळा वाचत बसला किंवा ऑफिसचं काम आणून घरात करत असला की कुठली तरी वही घेऊन, कुठला तरी पेन घेऊन, काही न करणारं लहान माणूससुद्धा पुन्हा ते गिरगटच बसायला लागतं, वाचल्याचा अभिनय करायला लागतं. तिथून वाचायचा संस्कार व्हायला सुरुवात होते. कुठं आहेत अशी घरं? सगळ्या डॉक्टर मंडळींनी मिळून, पर्टिक्युलरली गायनेकॉलॉजिस्ट आणि पेडिट्रिशियन्स मिळून असा एक क्लास सुरू करावा की एक गरोदर बाई आली की तिला आणि तिच्या नवऱ्याला किमान 2 आठवड्याचं प्रशिक्षण द्यायला पाहिजे. मुलांना कसं सांभाळायचं? मूल ही वस्तू नाही हो. मूल झाड पण नाही आहे, मूल मांजर पण नाही आहे, मूल कुत्रं पण नाही आहे. मूल आहे आपलं. आणि त्याला काय झालं तर मला वाईट वाटणार आहे. मग ते वाईट वाटायची वेळ यायच्या अगोदर सुधारायचं असेल तर असा कोर्स असायला पाहिजे. सुदैवानं हा केलेला आहे. डॉक्टर मंडळींना कुणाला जर पाहिजे असेल तर तो मी देऊ शकतो. सांगली मिरजेमध्ये तरी एक 15 दिवसाचं ट्रेनिंग, आईबाप म्हणून कसं वागावं. ते फक्त त्याच्या आरोग्यासाठी नाही, त्याला मन नावाची एक गोष्ट आहे, ती जास्त महत्त्वाची आहे शरीरापेक्षा. ती सगळं डिफरन्स त्याच्यामुळं होणार आहे. हे करावं लागेल. ही जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल, कारण इतक्या काळामध्ये आपण नाही पेरणी केलेली म्हणून 16 ते 25 वयोगटातल्या मुलांशी आपला संपर्क राहिलेला नाही. त्यामुळं पुन्हा एकदा आपल्याला याच्याबद्दल काही करता येईल का? म्हाताऱ्या माणसांच्याबद्दल काही करता येईल? म्हाताऱ्या बायका त्या आनंदासाठी करायचं आहे. येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला म्हणून आपल्याला सुखी होता आलं पाहिजे. मजेशीर गोष्ट आहे, तेवढी सांगून थांबतो मी. गीता आणि ज्ञानेश्वरी ज्यावेळेला मी वाचतो त्यावेळेला गीता हे शास्त्राचं तत्त्वज्ञान आहे आणि ते हिंसेनं भरलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरी हे मानव्यशास्त्राचं तत्त्वज्ञान आहे. आणि मग हे मानव्यशास्त्राचं मग काय फरक होतो? गीता सांगते, मी सांगतो तू माझा गुलाम हो आधी. मय्येव मन आजस्व मयी बुद्धिम निवेशय निवसस्य मय्येव आता ऊर्ध्वं न संशय. माझा गुलाम हो. मन पण मला अर्पण कर, बुद्धी पण मला अर्पण कर. परंतु ज्ञानेश्वरी तसं नाही सांगत. गीतेचा अर्थ असा आहे की खून केला तरी देखील परमेश्वराने केलेला आहे. कर्ता करविता तो आहे, मी फक्त कारण मात्र आहे. पण ज्ञानेश्वरीमध्ये येताना असं येतं, तरी उचिते कर्मे आघवी. उचितच काम करायचं आहे. तुवा आचरोनी मज अर्पावी, परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी.
तिथं तो काय म्हणतो, चित्त मला अर्पण कर. इथं ज्ञानेश्वर म्हणतात, चित्त स्वतः ठाई स्थिर ठेव, तू कुणाला अर्पण करू नकोस. तो म्हणतो की दुष्टांच्या निर्दालनासाठी, त्यांना ठार मारण्यासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी मी संभवामी युगे युगे. ज्ञानेश्वरांना पक्क माहीत आहे अजिबात परमेश्वर काही येणार नाही, त्यामुळे त्याची काही वाट बघण्याचं कारण नाही. आणि माणूस सर्व काळ सुष्ट नसतो आणि सर्व काळ दुष्ट नसतो, कधी कधी सज्जन असतो, कधी कधी दुर्जन असतो. म्हणून दुर्जन नष्ट केले तर पृथ्वी नष्ट होईल. मग दुर्जनांचा दुर्जनपणा जावो, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. खळांची व्यंकटी सांडो म्हणजे सायकॅट्रिस्ट ड्रग्ज देतात की नाही, त्यातनं एक जनावर तयार होतं, खाणारं पिणारं चालणारं, विचार नाही करत, कारण विचारामुळे त्याला त्रास झालेला असतो. ते म्हणतात तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. हा जो तत्त्वज्ञानातला फरक आहे, हा पुन्हा आपण आपल्या आयुष्यात घेऊन काही माणसांच्यापर्यंत पोचवू शकतो का? पसायदानाचा संदेश. सज्जनपणाची चळवळ उभी राहील का? सज्जनपणा लोकांच्यापर्यंत पोहोचवणारी चळवळ उभी राहील का? एकत्र राहण्याची चळवळ उभी राहील का? एकत्र राहण्याची, एकत्र खाण्याची, दार बंद करून जगण्याच्या संस्कृतीतनं बाहेर पडण्याची. आणि आम्हाला अभिमान मात्र असतो बरं का, उपनिषदांचा अभिमान असतो. शिष्य आल्या आल्या गुरु त्याला सांगतो, द्विवचनामधलं एक सूत्र आहे उपनिषदांच्या मधलं, ओम सहना ववतू. आता आपण दोघे एकत्र राहू. सहनव भुनकतू, एकत्र जीव. नाहीतर गुरु पंचतारांकित जेवतोय आणि पोरला काहीतरी शिळ देतोय असं नाही. सहनव भुनकतू सहवीर्यम करवावही. जे करायचं आहे ते आपण एक शक्तीनं करू. मा विद्विषावहे, द्वेष नाही करणार. आणि तरच आपण तेजस्वी होऊ आणि मग शांती पसरेल. हे म्हणून उपयोग नाही आहे. ही प्रार्थना सकाळी संध्याकाळ म्हणण्यानं काही फरक पडणार नाही. ती समजून घ्यावी लागेल, पुढच्या पिढीपर्यंत पोचवावी लागेल, पोरांना तिथंपर्यंत न्यावं लागेल. आपल्याला आनंद करण्यासाठी आपल्याला सुद्धा काही जागा, ज्याला असं म्हणतो की फ्रुटफुल रिक्रिएशन सेंटर्स, जिथनं मागं आल्यानंतर ॲड्रेनिलिन डोपामाइन सगळं व्यवस्थित असेल. ॲड्रेनिलिन संपणं म्हणजे माणसाचा मृत्यू सुरू होणं. कुठलाही राजकीय नेता निवडणुकीच्या काळात अजिबात मरत नाही, 18-18 तास फिरून सुद्धा, काम करून सुद्धा. दॅट इज द ॲड्रेनिलिन. आणि मग इथं बसल्या बसल्या मला चक्कर यायला लागते, बसल्या बसल्या मला कसं तरी वाटायला लागतं, जगण्याची इच्छा संपते. दॅट इज लॅक ऑफ ॲड्रेनिलिन. पण ॲड्रेनलिन तयार होतं ॲक्टिव्हिटीनं. ॲड्रेनलिन तयार होतं विरोध केल्यामुळं, मतं मांडल्यामुळं, साहस केल्यामुळं. आणि त्याची सोयच नाही जगात कुठं. तर आपलं जग आपण तयार करूया. त्याच्यासाठी आपण, पाठक सरांचं काम आहे, ताईंचं काम आहे, ह्या कामांची उजळणी करूया. हे काम पोरांच्यापर्यंत पोचवूया. ह्याच्या छोट्या पुस्तिका पोरांच्यापर्यंत पोचवूया. आणि मग पोरांना सांगूया की हे पण जगणं असतं, किंबहुना हेच केवळ जगणं असतं. याचं कारण महाग खाल्ल्यामुळं, महाग गोष्टी अंगावर पांघरल्यामुळं, महाग गाड्या वापरल्यामुळं दर्प आणि अहंता येते. सुख येत नाही दारात. सुख त्याच्या पलीकडे आहे ना. आणखीन एक गोष्ट आहे, अध्यात्माच्या नादानं कुणी पूर्वी आसारामच्या नादाला लागत होते, आता स्वामी समर्थांच्याकडे जातात, तर रामदास बैठकांना जातात. ते अध्यात्म नाही आहे, ती सुटका आहे. दारूपेक्षा वाईट व्यसन आहे ते. कारण दारू वाईट आहे म्हणून 4 चौघात पिता येत नाही, पण 4 चौघात मठात जाता येतं. अध्यात्म म्हणजे आत्मविषयक विशेष काही एनलाइटनर जे असतं, उन्नत जे असतं ते. स्वतःविषयी विचार करायला लागणं आणि स्वतःमध्ये आणि दुसऱ्यामध्ये असणारा जीव समान आहे असा विचार करायला लागणं आणि सगळ्यांचं भलं कशात होईल याचा विचार करणारा नास्तिक हा जास्त अध्यात्मवादी असतो. आणि म्हणून अशा अध्यात्माकडे आपल्याला जाता येईल का, अशी एखादी सोसायटी तयार करता येईल का, जेवढे लोकांच्या पटते त्यांना सोडून, अशा सगळ्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. मला सहन केल्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. जय.